राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अत्यंत लोकप्रिय योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। या योजनेच्या बहुप्रतीक्षित 10व्या हप्त्याचं वितरण निश्चित झालं आहे। हा हप्ता कधी पडणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। लाडक्या बहिणींना येत्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती 10व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मात्र याच वेळी राज्य सरकारकडून योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अपात्र अर्ज वगळले जात असल्याने अंतिम लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे। लाभार्थी पडताळणी आणि संभाव्य बदल एकीकडे योजनेचा लाभ मोठ्या संख्येने महिलांना मिळत असला तरी दुसरीकडे या योजनेला यशस्वीपणे आणि पारदर्शकपणे पुढे चालू ठेवणं हे सरकारसमोरील एक मोठं आव्हान आहे। या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी सध्या राज्यभर महिला व बाल विकास विभाग योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची कसून छाननी करत आहे। लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि या तपासणीमध्ये जे अर्ज योजनेच्या निर्धारित निकषांमध्ये बसत नाहीत ते बाद केले जातील। या पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत सातत्याने बदल होत आहेत। काही महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे त्यांचा लाभ नियमानुसार आपोआप बंद होत आहे, तर काही महिलांना स्वतःहून या योजनेचा लाभ नको असा अर्ज त्यांनी सरकारकडे सादर केलेत। या व्यतिरिक्त छाननीमध्ये निकषांमध्ये पूर्तता न करणारे अर्जही रद्द केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या पडताळणी प्रक्रियेमुळे आतापर्यंत सुमारे 11 लाख अर्जांची अपात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे 30 एप्रिल रोजी जमा होणाऱ्या 10व्या हप्त्यामध्ये एकूण लाभार्थी संख्या ही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।